दत्त हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर काय उभं राहतं? 3 मुखांची मूर्ती, हातात कमंडलू आणि दत्त दिगंबरांचा जयघोष. पण कधी विचार केलाय दत्त म्हणजे नेमकं काय? संस्कृतमध्ये दत्त म्हणजे दिलेलं, बहाल केलेलं आणि देणारा. आता एक क्षण स्वतःच्या आयुष्याकडे बघा. हे शरीर कुणी दिलं? हा श्वास कुणी दिला? ही बुद्धी, संस्कार, निसर्ग, गुरु, अनुभव यापैकी आपण नेमकं काय निर्माण केलं? खरं सांगायचं तर आपल्याला मिळालेलंच आपण कमावल्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. आणि याची जाणीव झाली की मनात जन्म घेते कृतज्ञता, आणि कृतज्ञतेतूनच जन्म घेते देण्याची वृत्ती. दत्त आपल्याला हाच धडा शिकवतो. म्हणूनच दत्तात्रेयांनी 24 गुरु मानले. जिथून जिथून ज्ञान मिळालं ते नम्रपणे स्वीकारलं. म्हणूनच ते जगाला इतकं काही देऊ शकले. आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्म मंदिरात सुरू होतं, पण ते पूर्ण होतं नात्यांमध्ये. देवाला फुलं अर्पण करणं सोपं असतं हो, पण देवाला फुलांपेक्षा अहंकार अर्पण केलेला अधिक प्रिय असतो. कारण अहंकार गेला की नम्रता येते, नम्रतेतून कृतज्ञता येते आणि कृतज्ञतेतून देण्याची वृत्ती फुलते. आज अनेक नाती प्रेम कमी असल्यामुळे तुटत नाहीत, ती तुटतात कारण देण्याची वृत्ती कमी झाली आहे. माझ्यासाठी काय केलं? मला किती मिळालं? माझी किंमत ठेवली का? आई वडिलांनी किती प्रेम दिलं, किती संस्कार दिले, यापेक्षा ज्या संपत्तीत आपल्याला किती वाटा मिळणार याच अपेक्षांमुळे. देणं म्हणजे फक्त पैसा नसतो, तर वेळ देणं, विश्वास देणं, माफ करणं, समजून घेणं आणि एखाद्याच्या दुःखात त्याच्या पाठीशी उभं राहणं, हेही तर देणंच आहे. खरं तर स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा, आजवर मी कुणासाठी दत्त झालोय का? कारण जिथे घेण्यापेक्षा देण्यात आनंद असतो तिथेच दत्त असतो.